लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा रिव्ह्यू धमाकेदार होणार आहे, कारण आजचा एपिसोडच तसा दाखवला आहे त्यांनी प्रेक्षकांनो. मला तर आजचा एपिसोड फारच आवडला आहे, तर बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम सुरुवातीला त्यांनी दाखवलं की काव्या देवी आईजवळ दिवे लावत असते, तेव्हा अचानक ते दिवे विझून जातात. आणि माहिती आहे प्रेक्षकांनो, तिकडे पार्थ अक्षरशः त्याचा जीव सोडून देतो. म्हणजे असाच थरार दाखवला बरं का त्यांनी आज. आता काव्या ते दिवे सावरत असते आणि देवी आईला म्हणत असते, देवी आई तू माझी का परीक्षा घेतेस ग? अगं असं नको करूस ना, हे दिवे विझताय असं म्हणून ती देवीला प्रार्थना करत असते आणि ते दिवे विझू नये म्हणून प्रयत्न करत असते. म्हणजे ते अपशकून वगैरे काय म्हणतात ना, त्या प्रकारे काहीतरी त्यांनी दाखवलंय. तसं तर त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, पण ठीक आहे, मालिकेपुरतं आपण एन्जॉय करूयात. तर आता काव्या ते दिवे विझतायत म्हणून ते दिवे अशी सावरत असते आणि तेवढ्यात एक दिवा तिच्याकडनं खाली पडतो. त्यामुळे ती आणखीनच घाबरते आणि तिला असं वाटतं की पार्थच्या जीवाला काही झालं तर नसेल ना. दिवा जरी खाली पडला तरी तो दिवा विझलेला नसतो, त्यामुळे काव्याची आशा अजूनच पल्लवित होते. इकडे पार्थने लिटरली जीव सोडलाय असं त्यांनी दाखवलं आणि पार्थ मरणाच्या दारातनं परत आलेला आहे प्रेक्षकांनो. काव्याला आठवतं की आता तुला परीक्षा द्यावी लागणार आहे, सवाष्णीची सत्व परीक्षा. आणि काव्याच्या सगळ्या गोष्टी ध्यानात येतात आणि ती आता देवी आईला आर्त भावनेने साथ घालते आणि तिच्या हातावरती जळता कापूर जळता दिवा असं काहीतरी ती ठेवते. हा थरार त्यांनी खूप दाखवला आहे आणि जबरदस्त रंगवला आहे. इकडे काव्याला त्रास होत असतो, तिकडे मानिनी ते विक्रम सगळेजण धाय मोकलून रडायला लागतात. मानिनी पार्थ पार्थ म्हणून रडत असते. आता त्या मिथून काकांनी डोक्याला हात मारलेला असतो. रम्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते, माझा पार्थ गेला मला सोडून. आणि ते विक्रम मानिनीला धीर देत असतात, नाही मानिनी रडू नको रडू नको, अगं काही नाही झालं आहे आपल्या पार्थला. म्हणजे पार्थ गेला बरं का प्रेक्षकांनो, असंच दाखवलं त्यांनी. आणि मग इकडे नंदिनी अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा करत म्हणत असते, पार्थ उठा ना उठा ना, तुम्हाला काव्यासाठी जगायचं आहे, हात जोडते मी पार्थ, अहो उठा उठा, असे सोडून जाऊ नका हो आम्हाला सगळ्यांना, उठा पार्थ. आणि या थरारावरती त्यांनी ते लग्नानंतरचं गाणं एकदम फास्टमध्ये दाखवलंय प्रेक्षकांनो. ही नंदिनी खूप मोठ्याने ओरडत असते, पार्थ उठा उठा, अहो तुम्हाला अजून काव्यासोबत खूप आयुष्य जगायचं आहे, पार्थ उठा, आम्ही तुम्हाला असं नाही पाहू शकत हो, पार्थ उठा, असे सोडून जाऊ नका. नंदिनी सारखी त्याला अशी हलवत असते आणि म्हणत असते, उठा पार्थ, डोळे उघडा. पण पार्थ मात्र आता गेलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे असंच दाखवलंय त्यांनी मालिकेत आज. आता नंदिनीला काही सुधरत नसतं, काय करू मी, आई आता तूच काहीतरी कर असं म्हणून नंदिनीने देवाच्या भरोशावर सोडवलंय. आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, पूर्ण एपिसोडमध्ये मला फार आवडलेली एक गोष्ट, आता त्यांनी देवी आईचा ना ते गोंधळ वगैरे फार भारी रंगवला. म्हणजे हा जो थरार आहे ना, तो बघताना आपल्या डोळ्याची पापणी लवत नाही, खरंच लावत नाही. आता काव्याने असा तो जळता दिवा हातावर घेतला आणि ती एकटक देवी आईकडे बघत असते, पार्थसाठी प्रार्थना करत असते. आणि इकडे पार्थ आता शुद्धीवर आणि पार्थ सुद्धा इकडे शुद्धीवर येतो. पण आता खरा ट्विस्ट ना, त्यांनी हा जो आहे ना तो खूपच सॉलिड दाखवला आहे. म्हणजे माझ्या मनाला तर तो फारच भावला आहे. नेमका तिथे जीवा येतो. जीवालाही माहिती आहे ना की या मंदिरात 100 दिवे लावल्याने इच्छा पूर्ण होते, त्यामुळे तो त्याच्या भावासाठी तिथे दिवे लावायला आलेला असतो. आणि बघतो तर काय, तिथे समोर काव्या आणि तेही हातामध्ये असा दिवा घेऊन उभी. आता जीवा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, काव्या इथे. आणि काव्या अशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला चटका बसत असतो हाताला, तरीसुद्धा तिने तो दिवा पार्थसाठी धरलेला असतो. प्रेम माणसाला काय काय करायला लावतं ना प्रेक्षकांनो, त्याचं जिवंत उदाहरण आहे ही मालिका. तर बघा आता अचानक वीज कडाडते, जशी या मालिकेत नेहमी दाखवतात ती. आणि आता काव्या म्हणत असते, देवी आई तुला पार्थला माझ्यासाठी जागं करावंच लागेल. आणि इकडे खरंच पार्थ जागा होतो आणि नंदिनीला लक्षात येतं की चमत्कार घडलाय. नंदिनी तिचे डोळे पुसते, खूप खुश होते आणि उठल्या उठल्या तो फक्त काव्या असं म्हणतो. नंदिनी आता बाहेर पळत येते आणि डॉक्टरांना सांगते, डॉक्टर पार्थच्या बोटांची हालचाल दिसतीये, प्लीज त्यांना चेक करा. आता सगळेजण खुश होतात, देवाचे आभार मानतात. इकडे डॉक्टर पटकन पार्थला जी हवी ती ट्रीटमेंट देत आहेत, त्याला ऑक्सिजन लावत आहेत आणि आता त्याला स्टेबल करतायत. सगळेजण खूप खूप रडतात बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे जीवा आता काव्याला आवाज देणार असतो, कारण तो बघतोय की तिच्या हाताला चटका बसतोय. इकडे पार्थ जागा झालाय, त्याने डोळे उघडलेत. आणि आता डॉक्टर सगळ्यांना काय म्हणतात बघा. डॉक्टर म्हणतात, तुमचा मुलगा मरणाच्या दारातून परत आलाय, आम्ही त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलंय. का कोणास ठाऊक,
क्षणभर असं वाटलं की त्यांना कोणीतरी मरणाच्या दारातून खेचून परत आणलंय. म्हणजे हे मिरॅकल आहे. माणूस मेल्यानंतर जिवंत होणं खरंच चमत्कार आहे हा. मग आता मानिनी म्हणते देवाचीच कृपा झाली, थँक्यू हां डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणतात एक सांगायचं राहिलं, जेव्हा पार्थ आधी शुद्धीवर आला होता आणि आताही तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा दोन्ही वेळेला तो काव्या नावाचं ध्यास धरलेला आहे त्याने. ही काव्या कोण आहे? आता मात्र मानिनीचं तोंड वाकडं तिकडं होतं बरं का प्रेक्षकांनो. पण विक्रम म्हणतात की माझी सुनबाई आहे ती, पार्थची बायको आहे. मग ते डॉक्टर म्हणतात कदाचित त्यांच्या प्रार्थनेचाच प्रभाव दिसतोय हा. पण मानिनी मात्र आता जरा चेहरा वाकडा तिकडा करते काव्याचं नाव ऐकल्यावर. आणि मग पटकन नंदिनी म्हणते मी जीवाला फोन करते हं बाबा. आता असं बोलून डॉक्टर निघून जातात. इकडे जीवा बघा हां, जीवा आता काव्याला रोखणार असतो तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि नंदिनी त्याला फोन करते. जीवा म्हणतो हां बोल नंदिनी. आता नंदिनी म्हणते जीवा जीवा तुम्ही कुठे आहात? जीवा आपले पार्थ परत आलेत. आता नंदिनीचा आवाज घुमतोय असं त्यांनी दाखवलं. जीवा म्हणतो काय सांगतेस नंदिनी, खरंच? नंदिनी म्हणते हो अहो त्यांचा ना श्वास थांबला होता, त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती, पण का कोणास ठाऊक, पण अचानक त्यांच्या शरीरामध्ये प्राण आले हो, चमत्कारच झालाय. मग जीवा काव्याकडे बघून म्हणतो हो नंदिनी चमत्कारच झालाय. आणि नंदिनीला म्हणतो मी आलोच नंदिनी. नंदिनी म्हणते हो लवकर या जीवा. आता जीवाने नंदिनीचा फोन ठेवून दिलाय प्रेक्षकांनो. हा थरार ना मला प्रचंड आवडलाय. जीवा स्वतः काव्याला घेऊन जातो पार्थकडे. आता त्याने फोन ठेवलाय आणि तो आता काव्याजवळ येतो आणि म्हणतो काव्या अगं काव्या, अगं आपला पार्थ दादा जागा झालाय, अगं तो मरणाच्या दारातून परत आलाय गं काव्या, तो शुद्धीवर आलाय. पण काव्याला मात्र काहीही ऐकू येत नसतं. ती एवढी दंग झालेली असते तिच्या प्रार्थनेमध्ये, सारखी ती देवी आईकडे बघत असते. शेवटी जीवा तिच्या हातावरचं ते जळता निखारा बाजूला टाकतो आणि तिला म्हणतो अगं काव्या बघ माझ्याकडे, तुला ऐकू येतंय का? पार्थ दादा शुद्धीवर आलाय. हे ऐकल्यावरती आता ती भानावर येते आणि म्हणते काव्या आता भानावर येते आणि म्हणते काय सांगतोय जीवा, पार्थ खरंच शुद्धीवर आले? मग आता जीवा म्हणतो हो दादा शुद्धीवर आला तुझ्यामुळे. आता काव्या देवी आईला प्रार्थना करत असते हात जोडून. तेव्हा तिच्या हाताला आता प्रचंड इजा झालेली असते आणि ती वेदनेने विव्हळते. जीवा म्हणतो अगं हे काय करून ठेवलंस तू काव्या, अगं किती भाजले तुला. काव्या तिचा हात लपवत म्हणत असते काही नाही झालं जीवा, काही नाही झालं. जीवा म्हणतो तू चल बरं आधी, चल आपण पटकन पार्थदादाकडे जाऊया, मला माहिती आहे तुला पार्थदादाला भेटायचं आहे ना. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, त्यांनी इथे जीवाची एंट्री दाखवून खरंच खूप भारी काम केलं आहे. कारण बघा स्वतःच्या प्रेमाला विसरून एवढा त्याग करणं सोपं नाही आहे. आणि आजकालच्या जनरेशनमधली मुलं असूनसुद्धा जीवा आणि काव्या त्यांच्या फॅमिलीसाठी केवढा त्याग करताय. आता काव्याला आठवतं मानिनीने तिला शपथ घातली आहे पार्थची की पार्थकडे तू यायचं नाही. आता जीवा म्हणतो काय झालं काव्या, चल ना. काव्या म्हणते नाही रे जीवा, मी नाही येऊ शकत. मला तिथे कितीही पार्थला भेटायची इच्छा असेल ना तरी पण मानिनी काकूनी मला बंदी घातली आहे रे पार्थला भेटायला. जीवा म्हणतो काय अगं पण का? मग काव्या म्हणते अरे मानिनी काकूंचं असं म्हणणं आहे की पार्थची ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे. जीवा म्हणतो काय, हे काय बोलतेस तू काव्या? मग आज आईलाही कळू दे की तुझ्यामुळेच पार्थचा पुनर्जन्म झालाय. एका आईला कळू दे की त्याच्या बायकोमुळे तिच्या मुलाचा पुनर्जन्म झालाय. आता तो तिचा हात धरत असतो आणि तिला म्हणत असतो चल काव्या. आता काव्या जीवाला म्हणते नको अरे नको जीवा, अरे मानिनी काकू चिडतील रे माझ्यावर, नको नेऊस तू मला पार्थकडे, अरे नको, खरंच नको, त्यांना नाही आवडणार ते. मग जीवा म्हणतो तू इथेच राहिलीस ना काव्या तर मला चालणार नाही. असं म्हणून आता तो तिचा हात धरतो आणि म्हणतो चल काव्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुला दादाला भेटण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि त्यांनी ना ते संबळाचं जे म्युझिक असतं ना ते खूप भारी वाजवलं आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे एपिसोड बघायला मजा आली आहे. मला माहिती आहे काही गोष्टींची म्हणजे या काही गोष्टींवर तुमचा विश्वास आहे, कोणाचा नाही आहे, पण तरीसुद्धा मालिका बघताना हे मनोरंजन मात्र खूप भारी वाटतं बघायला. आणि आता हा जीवा काव्याला असा हात धरून नेतोय बरं का त्या हॉस्पिटलमध्ये पार्थला भेटायला. प्रेक्षकांनो आजच्या या जीवा आणि काव्याच्या सीनसाठी एक लाईक नक्की द्या हं. जबरदस्त दाखवला आहे हा सीन. जेव्हा तुम्ही टी व्हीवर बघाल ना आय एम डॅम शुअर तुम्हाला हा सीन खूप आवडणार आहे. इकडे नंदिनी म्हणत असते या विक्रमला की अहो बाबा काव्याचा फोन लागतच नाही हो. मानिनी मध्येच ओरडते आणि म्हणते तुम्हाला सांगितलं ना त्या काव्याला इथे नका बोलवू, तुम्हाला कळत नाही आहे का?
आता मात्र विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात, तुला कळत नाहीये का मानिनी? अगं काय वागतेस, काय बोलतेस? ए बाबा ए मिथून, अरे तुझ्या वहिनीला समजवतो का जरा? बघ कशी वागते बोलते. अगं मानिनी, इथे जर जीवा असता ना तर त्यालाही तुझं बोलणं पटलं नसतं बरं. आता जेव्हा विक्रम असं मानिनीला बोलतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा आता जीवाने काव्याचा हात धरून असं तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय. सगळ्यांचं लक्ष आता जीवा आणि काव्याकडे वेधलं गेलंय बरं का प्रेक्षकांनो. सगळेजण जीवाकडे बघतच राहतात आणि विशेषतः मानिनी. आता मानिनीचा असा पचका करतो ना जीवा. आता मानिनी समोर येते बरं का जीवाला अडवायला. आता जीवा मानिनीला फक्त हात दाखवतो आणि म्हणतो, आई बाजूला सरक. आणि प्रेक्षकांनो बघा, कोणाच्याही म्हणजे चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरची, कोणाच्या वागण्याची, बोलण्याची कसलीच पर्वा न करता जीवा डायरेक्ट काव्याला आता आत घेऊन येतो. खरंच प्रेक्षकांनो कमाल, खरंच कमाल. कधी कधी ही मालिका मन एकदम जिंकून घेते. अगदी तसंच दाखवलंय त्यांनी आजचा हा एपिसोड. मला वाटलं नव्हतं, म्हणजे विशेष करून असं वाटलं काय दाखवणार आहे बाबा, काहीतरी थरार रंगवतील वगैरे वगैरे, पण नाही, अमेझिंग होता आजचा एपिसोड रिव्ह्यू. तर बघा, जीवा आता पार्थकडे आणतो काव्याला त्याच्या वॉर्डमध्ये आणि आल्या आल्या काव्या आवाज देते पार्थ, आणि पार्थ पटकन डोळे उघडतो आणि काव्याला बघून खूप खुश होतो. काव्या क्षणभर पार्थकडे बघतच राहते आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागतात. पार्थसुद्धा काव्याकडे बघतो आणि स्माईल करतो. काव्याच्या डोळ्यामध्ये अर्थातच आनंदाचे अश्रू असतात. पार्थ जागा झाला ना त्यामुळे ती खूप खुश आहे. तर बघा, आता पार्थ पटकन उठून बसतो बरं का, आणि मग जीवा म्हणतो, दादा दादा सावकाश, अरे त्रास होईल तुला. मग जीवा म्हणतो पुढे, दादा मरणाच्या दारातून परत आलायस भैया? काय बडे भैया, घाबरवलंस ना सगळ्यांना? मग पार्थ आता बसतो असा तिथे गादीवर आणि म्हणतो, मला काव्यासाठी परत यावंच लागलं रे जीवा. आणि पार्थच्या या उत्तराने जीवाला पण खूप भारी वाटलंय. आता काव्या म्हणते, काय हो देशमुख, तुम्हाला यावंच लागणार होतं परत माझ्यासाठी. तुम्ही असं मध्येच मला सोडून गेला असतात ना देशमुख, तर मी तुम्हाला, असं ती बोलते आणि अगदी भानावर येते. बाजूला जीवा उभा असतो ना, पण जीवाला खूप छान वाटतंय की चला आपल्या भावाचं आणि काव्याचं सगळं काही चांगलं झालंय. शेवटी काय आहे ना प्रेक्षकांनो, आपल्या लोकांचा आनंद हा फार मोठा असतो. आणि जीवा आता म्हणतो या दोघांना, तुम्ही दोघं बोला एकमेकांशी, मी आहे, मी बाहेर आहे. आणि आता काव्याला थोडंसं असं लाजल्यासारखं होतं जीवासमोर बरं का, आणि मग हा जीवा म्हणतो, तुम्ही गप्पा मारा, मी आहे बाहेर, असं म्हणून आता जीवा निघून जातो. प्रेक्षकांनो काय वाटतं, येणाऱ्या भागांमध्ये जीवा स्वतः कन्फेस करेल का की मीच होतो तो की जो काव्यावर प्रेम करत होतो, पण आम्ही दोघांनी त्याग केला? छानच प्रेक्षकांनो, म्हणजे येणाऱ्या मालिकेमध्ये हा ट्विस्ट बघायला आपल्याला आवडेल. पण जीवाने फक्त मानिनीला जरी सांगितलं ना तरी इनफ आहे, पण हा गैरसमज दूर व्हायला हवा. तर असो, आता जीवा गेल्यानंतर काव्या खूप रडते बरं का प्रेक्षकांनो, आणि रडताना आता या काव्याचा जळलेला तो हात पार्थला दिसतो. आणि पार्थ म्हणतो, काव्या हे काय आहे? अहो हे तुमच्या हाताला काय लागलंय? हे काय झालं हाताला? काव्या म्हणते, काही नाही झालंय पार्थ. इकडे बाहेर येऊन आता जीवा त्याच्या आईला ओरडतो बरं का प्रेक्षकांनो. आता तो सगळ्यांना म्हणतो, आधी तुम्ही इतके का टेन्शनमध्ये आहात? अरे आपला पार्थ दादा किती छान बरा झालाय आणि तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? काव्याला बघता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर जे स्माईल आलं होतं ना, तो बरा झालाय आता पूर्णपणे. आता मानिनीला येतो राग जीवाचा. मानिनी म्हणते, काय रे जीवा, काव्याला घरून आणण्यासाठी गेला होतास का? तुला सांगितलं होतं ना, आणि तिलाही सांगितलं होतं मी की इथे तिला घेऊन यायचं नाही म्हणून. जीवा म्हणतो, आई मला तेच विचारायचं आहे तुला, काय प्रकार आहे हा सगळा? तू हे सगळं असं का वागतेस आणि तिला इथे का घेऊन आलास? म्हणजे ती पार्थदादाची बायको आहे ना, सगळ्यांच्या आधी तिने इथे असायला हवं होतं आई. आता जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा मानिनीला जीवा जेव्हा असं बोलत असतो तेव्हा मानिनीला खूप राग येतो जीवाचा. जीवा म्हणतो, तरीच मला कळत नव्हतं की आपण सगळे इथे आहोत आणि काव्या इथे का नाहीये. आता माझ्या लक्षात येतंय. मगाशी मला तिच्याकडूनच कळलं की तू तिला इथे यायला नाही सांगितलंस ते. आता विक्रम म्हणतात, हो रे बाबा जीवा, हो हिच्यामुळेच, अरे हिनेच बजावलं होतं तिला की इथे यायचं नाही म्हणून, आणि पार्थच्या काळजीपोटी ती इथे यायला निघाली होती रे जीवा, पण हिने तर शपथच घातली तिला पार्थची. जीवा म्हणतो, अगं आई, नॉर्मली अशा वेळेला लोक रुसवे फुगवे बाजूला ठेवतात. आपला दादा मरणाच्या दारात होता आणि तू काव्याला त्याला भेटायला मनाई केली. विक्रम म्हणतात, बघ ना रे जीवा कशी वागते, काय वागते, काही भानच उरलेलं नाहीये हिला.
अरे पार्थ शुद्धीवर आला तेव्हा डॉक्टर स्वतः सांगायला आले होते की तो काव्याचं नाव घेतोय. अरे तरी सुद्धा ही काव्याला इथे यायला नाहीच म्हणत होती. पण आता ही मानिनी म्हणते हो माहिती आहे मला तो काव्याचं नाव घेत होता. तो कसाबसा शुद्धीवर आलाय आज. माझ्या मुलाच्या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाहीये. जेव्हा माझा पार्थ पूर्ण शुद्धीवर येईल ना तेव्हा त्याला कळेल की तो काव्याचं नाव घेऊन किती पश्चाताप करतोय ते. आता मात्र विक्रम चिडून म्हणतात मानिनी त्याला नाही पश्चाताप होणार, तुलाच पश्चाताप होणार आहे. आता मात्र मानिनी म्हणते तुम्हाला सगळ्यांना मी चुकीचीच वाटते ना, माझा विचार कोणी करतच नाहीये. माझं पोर आज झुंजत होतं मरणाच्या दारातून परत आलंय माझं पोर. तरी सुद्धा मी सारासार विचार करायचा आणि बाकीच्यांनी कसंही वागलं तर चालतंय. नंदिनी बघतच राहते मानिनीकडे. नंदिनीला आता राग येतोय बरं का. मानिनी पुढे म्हणते कशी बाकीच्यांनी आगीत उडी मारली तर चालते घड्याळासाठी, बाकीच्यांनी अचानक घर सोडलं तरी चालतं, पण चुकीची फक्त आणि फक्त मीच आहे ना, हा कोणता न्याय आहे. मानिनी सत्सद विवेक बुद्धीने विचार करणं सोडून देतीये. शेवटी जीवा म्हणतो 1 मिनिट जरा हळू बोलता का सगळेजण. आई काय आहे हे, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि अशी का वागतेस आई तू. अगं तू अशी नाहीयेस. मानिनी म्हणते गप्प बस जीवा, तुला माहिती नाहीये काय झालंय ते. मग जीवा म्हणतो सांग ना काय झालंय ते, मला पण ऐकायचंच आहे. आता सगळेजण मानिनीकडे बघताय बरं का प्रश्नचिन्ह घेऊन की ही अशी का वागते नेमकी, काय भानगडे ज्यामुळे तिला एवढा राग आलाय काव्याचा. पण मानिनी मात्र सगळ्यात मोठा सस्पेन्स उभा करून तिथे टेन्शन देते सगळ्यांना. आता इकडे पार्थ म्हणतो काय काव्या तुम्ही हे का केलं, माझ्यासाठी तुम्ही हात जाळलात स्वतःचा. आता तो उठून बसत असतो बरं का. काव्या म्हणते अहो असं काय करताय पार्थ, तुम्ही उठू नका, तुम्हाला त्रास होईल ना. पार्थ म्हणतो हे तुमचं भाजलेला हात बघून किती त्रास होतोय मला. काव्या आग होत असेल ना तुमच्या हाताला, इकडे या बरं बसा. काव्या म्हणत असे नाही पार्थ काही नाही झालं मला, मी ठीक आहे. पार्थ म्हणतो ते दिसतंय मला, बसा बरं खाली आणि आवाज करू नका, शांत बसा. आता काव्या म्हणते काय चाललंय तुमचं पार्थ. आता पार्थच्या बाजूला ते फर्स्ट एड किट असतो, म्हणजे ते जे असतं ना मलम वगैरे जे लावतात ना जखम झाल्यावर सगळं, ती औषधी असते. पार्थ आता त्या काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो गप्प बसा, आता काहीही बोलू नका, मी सांगितलं ना तुम्हाला, गप्प बसा. आणि मग काव्या म्हणते पार्थ नको ते औषध, अहो ते झोंबेल ना मला. त्यावर पार्थ पटकन म्हणतो मी आहे ना फुंकर घालायला, चला आणा इकडे तो हात द्या. आता काव्या असा हात तिचा पुढे करते आणि इथे त्यांनी ते मालिकेचं शीर्षक गीत लावलंय. आता पार्थ अतिशय प्रेमाने तिच्या हाताला ते ऑइंटमेंट लावून देत असतो, तो मलम लावून देत असतो आणि तिला त्रास होत असताना तिला सॉरी सॉरी म्हणतो आणि पुन्हा अशी हळूच फुंकर घालतो तिच्या हातावर. त्यामुळे तिला खूप छान वाटतंय आणि मस्तच वाटणार साहजिक आहे. आणि आता बघा इकडे हा एपिसोड रिव्ह्यू त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. पण आता पुढच्या भागामध्ये सगळेजण मानिनीला विचारताय काय भानगडे मानिनी तू सांगत का नाहीयेस. पण जीवा मात्र सगळ्यांना सत्य सांगतो की अगं आई पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून मंदिरामध्ये जळता निखारा घेऊन उभी होती काव्या, तिच्या हातात होता तो निखारा, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. पण आता ही मानिनी काहीच रिॲक्शन देत नसते. पण आता विक्रम चिडून म्हणतात मानिनी अगं आता तरी काव्याच्या बाबतीत तुझं मत बदल. नंदिनी पण हात जोडून म्हणते अहो आई आता तरी काव्याच्या बाबतीत तुमचं मत बदला. पण आता इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो की काय काव्या माझा विश्वासच बसत नाहीये, हे सगळं तुम्ही केलं, म्हणजे ती शिकलेली सवरलेली मुलगी आहे असं म्हणून तो विचारतोय की तुझा कसं काय विश्वास बसला बाबा. आणि मग म्हणतो की मी मेलो असतो तर बरं झालं असतं ना काव्या तुमच्यासाठी. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा काव्या सपकन त्याच्या तोंडात मारते आणि मग सॉरी सॉरी करते. तर मंडळी काय वाटतं तुम्हाला, मानिनीचं आता तरी काव्याच्या बाबतीत थोडंफार मत बदलेल का. खरं तर बदलायला हवं, आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा आहे. पण आता बघूयात. आजच्या एपिसोडचं मोस्ट अट्रॅक्शन होतं जीवा काव्याला स्वतः घेऊन आला ना पार्थकडे, तो सीन अमेझिंग होता प्रेक्षकांनो, खरंच अमेझिंग होता. तर आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं हां प्रेक्षकांनो. खूप जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचंय. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.